काही जणांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असते ती त्यांनी व्यक्त केली। मात्र आता शिवसेना म्हणून नाही तर आपण महायुती म्हणून लढतोय, त्यामुळे आपल्याला काही बंधनं पाळायलाच लागतील असं म्हणत राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारे यांना बारामतीमधून माघार घेण्याचं आवाहन केलंय। तर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिले, ते पुन्हा समज देतील किंवा त्यांच्यावर कारवाई करतील असं म्हणत प्रसाद लाड यांनी बारामतीच्या जागेवर सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे। काही जणांनी त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व्यक्त केली, पण पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। शिवसेना पक्षाची आमची भूमिका ह्यावेळी महत्त्वाची की आम्ही सर्वजण शिवसेनाचा उमेदवार म्हणून नाही, आता आम्ही महायुतीचे उमेदवार। महायुतीच्या 45 जागा जिंकणं हा आमचा उद्देश आहे। आता आमचा व्यक्तिगत कुठलाही उद्देश नाही की शिवसेनेच्या एवढ्या जागा, बीजेपीच्या एवढ्या जागा, राष्ट्रवादीच्या एवढ्या जागा, जे आमचे इतर मित्रपक्ष असेल यांच्या एवढ्या जागा। मला वाटतं की शिवतारेंच्या डोक्यावर आता परिणाम झालेला आहे, त्यामुळे अशा पद्धतीमध्ये महायुतीत राहून टीका करणं हे अयोग्य आहे। माननीय मुख्यमंत्री त्यांना उद्या परवापर्यंत समज देतील, नाहीतर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे। भाजपची 5वी यादी रविवारी जाहीर झाली। या यादीमध्ये 111 जणांची नावं आहेत। विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातल्या आणखी 3 नावांचा समावेश आहे। त्यापैकी सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपनं राम सातपुते यांना मैदानात उतरवलंय। या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहिलंय। सोलापूर लोकसभेच्या रिंगणात स्वागत आहे अशा आशयाच्या कॅप्शनसह प्रणिती शिंदे यांनी पत्र लिहिलंय। तसंच पुढचे 40 दिवस विचारांची लढाई एकमेकांच्या विरोधात लढू असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। हेच पत्र लिहिताना प्रणिती शिंदे यांनी बाहेरचे म्हणून सातपुते यांना टोमणा मारलाय। यावर राम सातपुते यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना जोरदार पलटवार केलाय। अशाच पद्धतीनं ताई मोठ्या मनानं माझ्या विजयाचं सुद्धा अभिनंदन करतील असा मला विश्वास आहे असं सातपुते म्हणाले। तर ही निवडणूक भाजप मोठ्या मताधिक्यानं जिंकणार याची काँग्रेसला भीती असून येणाऱ्या काळात सगळ्यांचा हिशोब पूर्ण होईल असंही राम सातपुते यांनी नमूद केलंय। काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले। त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे या देशामध्ये विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे। सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील आणि त्यानंतर ताई असंच मोठं मन करून माझं अभिनंदन करतील हा मला ताईंवर विश्वास आहे।